आज मी तुम्हाला आमरस बनवण्याची अगदी सोपी आणि पारंपरिक पद्धत सांगणार आहे. यासाठी मिक्सर किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाची गरज लागणार नाही. बऱ्याचदा आमरस काही वेळानंतर काळा पडतो, पण आज मी अशी एक खास टिप सांगणार आहे की तुम्ही हा आमरस 2-3 दिवस ठेवला तरी त्याचा रंग बदलणार नाही. नमस्कार, मी ज्योती. ज्योती बरकले रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल आहे. आमरसासाठी शक्यतो केशर किंवा हापूस आंबे निवडावेत. आंबे आणल्यानंतर आमरस बनवण्याच्या किमान 1 तास आधी थंड पाण्यात भिजत ठेवावेत. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यावेत. केशर किंवा हापूस आंब्याचा आमरस दाटसर होतो आणि त्याचा रंगही अतिशय सुंदर येतो. आता बरेच जण आंब्याच्या फोडी करून मिक्सरमध्ये फिरवतात, पण मिक्सरमध्ये फिरवलेला आमरस काही वेळानंतर काळा पडतो. म्हणून आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने आमरस बनवणार आहोत. त्यासाठी आंबे हाताने छान मऊ करून घ्यायचे आणि नंतर चाळणीवर सोलून त्याचा रस काढायचा. ही पद्धत खूप सोपी आहे आणि आमरसामध्ये गाठीसुद्धा राहत नाहीत. आमरस बनवताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आंबे घेताना नैसर्गिकरित्या पिकलेले, पूर्ण पिवळे आणि गोड आंबे निवडा. अशा आंब्यामध्ये गोडवा भरपूर असतो, त्यामुळे साखर कमी लागते. अजिबात तुम्हाला आंबे पिळत बसावे लागत नाही किंवा मिक्सरला सुद्धा लावावे लागत नाही. चाळणीवर घेऊन फक्त आंबा घासायचा आहे किंवा हलक्या हाताने पिळून घ्यायचा आहे. चाळणीवर असा घासून घेतला की त्याचा रस आपोआप खाली पडतो. मिक्सरला लावल्यामुळे काय होतं, आंब्याचा रंग पटकन काळा होतो किंवा तो जास्त फेटला जातो. त्यापेक्षा अशा नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने चाळणीवर रस काढता येतो. हे बघू शकता, रस असा चाळणीच्या खाली हळूहळू निघत आहे. आता तुम्हाला व्यवस्थित दिसावा म्हणून खाली असं मोठं भांडं घेतलं आहे, जेणेकरून रस कशा पद्धतीने पडतो ते स्पष्ट दिसेल. तुमच्याकडे मोठं ज्यूसची चाळणी नसेल तर एखादी वाटी किंवा टोप घेऊन खाली एखादा कपडा ठेवायचा, म्हणजे भांडं हलणार नाही. अगदी सहजपणे रस काढता येईल. साधारण 3 ते 4 मिनिटातच चारही आंब्यांचा मस्त रस काढून घेतला आहे. बी किंवा कोयला लागलेला सगळा गर निघाला आहे. आता मी तुम्हाला दुसरी एक पारंपरिक पद्धत दाखवत आहे. फक्त किसणी बारीक असावी. आपण आधी आंब्याची साल काढून घेतलेली आहे, ती आता या किसणीवर किसून घ्यायची. बारीक किसणी असल्यामुळे आंब्यांचा गर अगदी पातळ आणि मऊसर तयार होतो. बरेच जण आंब्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवतात, पण त्यामुळे रस लवकर काळपट होतो आणि पारंपरिक पद्धतीने तयार होणारा दाटसरपणा त्याला येत नाही. या पद्धतीने तयार केलेला आमरस मात्र नैसर्गिक चव आणि टेस्ट कायम ठेवतो. ही पद्धत इतकी सोपी आहे की लहान मुलांनाही आवडीने करता येईल. घरातल्या छोट्याशा किसणीवर सुद्धा तुम्ही आंबा अगदी सहज किसून घेऊ शकता. आंबा मऊ असल्यामुळे हातावर ताण येत नाही किंवा हात दुखत नाहीत. त्यामुळे अगदी आरामात आणि पटकन आंब्याचा गर तयार होतो. कोयला लागलेला जो गर राहतो त्याचाही आपण पुढे उपयोग करणार आहोत. याच पद्धतीने उरलेले आंबेही किसून घ्यायचे. साधारण 1 ते 1.5 किलो आंबे किसण्यासाठी 3 ते 4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. आणि गरही अगदी पटकन तयार होतो. त्याचा सुंदर पिवळसर रंग आणि दाटसर पोत तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे चारही आंब्यांचा गर आपण किसून घेतलेला आहे. हा म्हणजे आंब्यांचा शुद्ध आणि नैसर्गिक बर्फ तयार झाला. आता हा बर्फ किंवा आमरस 6 महिने ते वर्षभर साठवून ठेवायचा असेल तर त्यामध्ये आवडीनुसार साखर आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचे. पहा, सगळ्या आंब्यांचा रस काढून तयार झाला आहे. आम्ही येथे केशर आंब्यांचा वापर केला आहे. या आंब्यामध्ये आधीच भरपूर गोडवा असल्यामुळे मी फक्त
2 टेबलस्पून पिठी साखर आणि पाव चमचा वेलची पूड घातली आहे. जर तुमचे आंबे थोडे आंबट असतील तर साखर थोडी जास्त घालू शकता. आता रवीने किंवा घुसळणीने हा आमरस छान घुसळून घ्या. त्यामुळे लहानसहान गाठी निघून जातील आणि आमरस एकसंध व मऊसर बनेल. आता आपला मस्त आमरस तयार झाला आहे. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला हा आमरस 2 ते 3 दिवस साठवून ठेवायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सर्वात आधी आमरस काचेच्या भांड्यात साठवावा. स्टील किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नये. कारण त्यामुळे आमरस लवकर काळा पडू शकतो. आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे जर तुम्हाला आमरस दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी खायचा असेल तर त्यात आंब्याची कोय ठेवावी. यामुळे आमरसाचा रंग बदलत नाही आणि तो ताजा राहतो. जर आमरस लगेच संपणार असेल तर कोय घालण्याची गरज नाही. काचेच्या भांड्यात आमरस भरून त्यात आंब्याची कोय ठेवावी आणि भांडे फ्रीजमध्ये ठेवावे. अशा प्रकारे आमरस 2 ते 3 दिवस छान टिकतो आणि त्याचा रंगही कायम राहतो. तुम्ही व्हिडिओ बघत इथपर्यंत आलाच असाल तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तोपर्यंत धन्यवाद.